हरिओम. आजचा श्लोक आहे अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. हा भगवद्गीतेतील 16व्या अध्यायातील पहिला श्लोक आहे. 16व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 2 मध्ये दैवी गुणांची जणू यादीच दिलेली आहे. ज्या दैवी गुणांमुळे आपल्या अंतःकरणाची स्थिती उन्नत होते ते हे दैवी गुण. त्यातला पहिला दैवी गुण जो आहे तो अभयम, यावर आज मी स्वाध्याय सादर करणार आहे. अभयम म्हणजे भीती नसलेली स्थिती. पण आपण जर विचार केला तर आपल्याला जाणवतं की भीती कुठे नाही, तर दिवसभराचा आपला आढावा घेतला तर आपल्याला कळतं की अ, आज मुलाला सर्दी झालीये तर त्यानं केळी मागितली तर त्याची इच्छा पण मोडता येत नाही आणि त्याला काही पुढे झालं तर ही पण आपल्याला भीती. किंवा आज मी ऑफिसमधलं प्रेझेंटेशन तयार केलंय तर ते बरोबर झालंय की नाही ह्याची एक भीती असते. किंवा एखाद्या गृहिणीला आज मी काही भाजी केली आहे नवीन तर ती सगळ्यांना आवडेल की नाही ही एक मनात भीती असते. म्हणजे एक ना अनेक अशा भीती ह्या दिवसभर आपल्याबरोबर सतत वावरत असतात. त्यामुळे कोणी याचं टेन्शन घेतं तर कोणी घेत नाही. पण मला एक प्रसंग आठवतो, की आमच्या ऑफिसमधील एक कलीग होती. तर रविवारी ती सोमवारच्या भीतीमुळे "भय इथले संपत नाही" हे पद आपले ती फोन करून नेहमी आपली रविवारी म्हणून दाखवायची. आणि म्हणजे भय काय कुठेही संपतच नाहीये. काही ना काहीतरी भीती ही आहेच. "भीत्यापाटी ब्रह्मराक्षस" ही मराठीमध्ये म्हण आहे, की ती इथे बरोबर लागू होती. जेवढं जास्त आपण घाबरू, तेवढी भीती आपल्या मागेच लागलेली असते. मग असं वाटतं, की गीतेनं ह्या सर्वसाधारण पातळीवरच्या भीतीबद्दल गीतेमध्ये बोललेलं आहे का? तर नक्कीच नाही. तर जसं भूक ही आपली नैसर्गिक गोष्ट आहे, तसंच भीती ही सुद्धा एक नैसर्गिक गोष्ट आहे. भगवद्गीता असं म्हणत नाही, की तुम्ही कशाला भिवू नका. पण गीता असं सांगते, की कशालाही भीत नाही, हे सुद्धा एक बिनडोकपणाचं लक्षण आहे. आता सध्या बिबट्या सगळीकडे सगळ्या नागरी वस्त्यांमध्ये निर्भयपणे फिरत आहेत. आता अचानक जर बिबट्या आपल्यासमोर येऊन थांबला, तर ऑब्व्हियसली माणूस भीतीने गार होणारच. का आपण त्याचं थोडंच हसून वेलकम करणार आहे, की "या, बरं झालं आलात तुम्ही." असं तर होणार नाही. हेच की कशाला भ्यायचं आणि कशाला नाही हे कळणं याला सात्विक बुद्धी असं म्हणतात. चांगलं काय, वाईट काय हे समजलं पाहिजे आणि वाईट गोष्टींच्या नादी लागण्याची शक्यता ही जास्त असते आणि तेव्हाच आपल्याला त्याच्यापासून आपल्याला भय वाटलं पाहिजे, की त्याला भ्यायला पाहिजे. म्हणून इथे अभय असा गुण आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, की पाप-पुण्य दोन्ही ओलांडिली. म्हणजे काय, की पाप न करून मी ओलांडलेलं आहेच. पण पुण्य केलं ते सुद्धा मी केलं हा कर्ता, मी कर्ता आहे त्या पुण्य केलेल्याचा हे मनात न धरल्यामुळं पुण्य सुद्धा मी ओलांडलं. म्हणजे त्या दोन्ही केसेसमध्ये एकतर पापही केलेलं नाही आणि पुण्याचा कर्तेपणा जे केलेला आहे तोही त्यानं घेतलेला नाहीये साधकानी. त्यामुळे दोन्ही बाबतीत त्याला भय वाटण्याचं काहीच कारण नाहीये. त्यामुळे इथे अभय हा गुण दिसतो. संभाजी महाराजांना जेव्हा पकडलेलं होतं, तेव्हा भरपूर शत्रू त्यांच्या आजूबाजूला त्यांनी वेढा दिला होता. पण त्यांनी न घाबरता शत्रूशी एकट्याने लढा दिला. हे अभयाचंच एक मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन 2 प्रकारांनी केलेलं आहे. "तरी न घालुनी महीपुरी, न घेपे बुडणियाची शियारी, का रोगू न गणिजे घरी, पथ्याचिया." जो महापुरात उडीच घालत नाही, त्याला बुडण्याचं कसलं भय आहे? किंवा जो पथ्याने वागतो, त्याच्या घरी रोगच उत्पन्न होत नाहीत. जो चुकीच्या मार्गाने जात नाही, त्याला कोणत्या गोष्टीचं भय असणार आहे? ज्याला कर नाही, त्याला डर कशाची? तैसा कर्मा या मोहरा, उठून येदुनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. त्याचप्रमाणे जो कोणतंही कर्म करतेवेळी अहंकार उत्पन्न होऊ देत नाही, त्याला संसाराचं भय कोठून असणार? विवेकानंदांचं म्हणजे म्हणजे लहानपणीचे नरेंद्र हे आपल्या मित्रांबरोबर हा प्रसंग स्वामीजींनी बऱ्याच वेळा सांगितलाय, की आपल्या मित्रांबरोबर खेळत असायचे. मग ते झाडांवर इकडे-तिकडे उड्या मारत, झाडाच्या फांदीला उलटं लटकून असे त्यांचे खेळ चालू असायचे.
मग एक दिवशी शेजारचे ते व्यक्ती म्हणाले, की "अरे, तुम्ही लवकर घरी जावा, नाहीतर बागुलबुवा येईल." तर सगळी मुलं घाबरून घरी निघून गेली. पण विवेकानंद मात्र तिथेच त्या फांदीवर लटकून म्हणजे उभे होते. तर ते म्हणाले, "नाही, नाही, मला त्या बागुलबुवालाच बघायचंय." म्हणजे काय, की मुळातच लहानपणापासून अभयम हा गुण त्यांच्या ठायी होता. आता हे सगळे जे गुण आहेत, म्हणजे अभयम हा गुणाचा जो वर्णन केलाय, हा ज्ञानी पुरुषांच्या बाबतीतला आहे. पण साधकाच्या बाबतीत कोणती ना कोणती तरी भीती ही मनात घर करून असतेच. भविष्याच्या चिंतेच्या भीतीने कित्येक लोक मानसिक ताणतणाव सहन करून आपलं नावडीचं काम मनाला मुरड घालून करतच असतात. परीक्षार्थी सुद्धा नापास होण्याच्या भीतीने का होईना, पण आदल्या दिवशी रात्री जागून अभ्यास करत असतात. आणि काही वेळेस घरातल्या व्यक्तींच्या धाकामुळे किंवा भयामुळे का होईना, घरातली कामं ही वेळच्या वेळी सुरळीत होत असतात. म्हणजे भयाचे चांगलेही परिणाम आहेत आणि काही वाईट परिणाम असे दोन्ही आहेत. मग असा मनात विचार आला, की अभय म्हणजे निर्भयता, धाडस असं आहे का? तर धाडस करताना सुद्धा माणूस थोडासा साशंक असतो किंवा घाबरलेला असतो आणि आपल्या उद्देशपूर्तीसाठी किंवा आपल्या लोकांच्या प्रेमासाठी तो हे धाडस करून जातो. म्हणजेच तो निर्भय असतो. पण कलावती आईंच्या एक प्रसंग आहे, की कलावती आईंच्या घरात रोज एक चोर ते कौलारू घर असायची पूर्वी. त्या कौलारू घरातून तो आत येण्याचा प्रयत्न करत असे. आणि जेव्हा कलावती आईंना हे समजलं, ते रोज आवाज येत असे तो चालण्याचा त्या कौलांवरनं. मग जेव्हा त्यांना समजलं, त्यावेळेस तो यायच्या वेळेस त्या बरोबर मोठ्या-मोठ्याने आरत्या म्हणायला सुरुवात करायच्या. आणि म्हणजे नंतर चोराच्या मनाचंच परिवर्तन झालं त्या आरत्या ऐकून आणि त्यानं चोरी करणंच सोडून दिलं. म्हणजे ते संतांच्या ठिकाणी अभयम हा गुण असतो. समर्थ रामदास म्हणतात, की "भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत ते संत अनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना. भये मानसी सर्वथाही असेना." समर्थ म्हणतात, की सर्व ब्रह्मांडच भयाने व्यापलेलं आहे. पण संतांना आत्मस्थिती प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या ठायी अद्वैत हा भाव दृढ झालेला असतो. सगळीकडे एक समानच परमात्म तत्व आहे, हे त्यांना समजल्यामुळे त्यांच्या बाबतीत भयाचा प्रश्नच उरत नाही. पण सामान्य माणसाची अशी स्थिती असते का? तर नसते. त्याच्या मनात एखादी इच्छा प्रबळ असते, की ही गोष्ट मला प्राप्त व्हावी आणि ती मिळाल्यानंतर सुद्धा एखादी आवडीची गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतर सुद्धा ती आपल्याकडे टिकेल की नाही, ती आपल्याला सोडून तर जाणार नाही, आपल्या हातून निसटणार नाही, याचं एक भय त्याला असतं. म्हणजे आता मनुष्याला आपलं भविष्य सुद्धा कळत नसतं. जरी तो ज्योतिषाकडे जाऊन त्यानं आपला हात दाखवला, तरी तो ज्योतिष काय त्याला खरं भविष्य सांगणार आहे? किंवा आणि जरी त्यातल्या त्यात त्यानं जरी खरं भविष्य सांगितलं, तर त्याची अजून भीती आणि चिंता त्याच्या बॅक ऑफ द माइंड सतत त्याच्या मनात चालूच राहणार आहे. पण मी कोण आहे हे समजल्यावर अभय येतं. म्हणून संतांच्या आणि ज्ञानी पुरुषांच्या ठायी अभय असतं. त्यांना ते कळालेलं असतं. आता असं बघितलं तर 3 स्तरांवर अभय या गोष्टीकडे आपल्याला पाहता येईल. भीती वाटते, पण तरी पण माणूस कर्म करतो. नाईलाजानं किंवा उसनं अवसान आणून तो कर्म करत असतो. डर सबको लगता है और गला भी सबका सूखता है. पण नाईलाजानं त्याला ही कामं करावीच लागतात. पण हे अशा प्रकारचं अभय हे गीतेला अपेक्षित आहे का? तर नाही. हे काइंड ऑफ तामसी अभय आहे. दुसरा प्रकार हा आहे, की जो साहसामध्ये मोडेल, की जिथं जीवाला माहिती आहे, की म्हणजे जीवाला धोका आहे. ही त्या माणसाला जाणीव आहे. तरीसुद्धा उद्देशामुळे घट्ट बांधल्यामुळे का होईना, तो ते कर्म करतो. जसं की वीर सावरकरांनी मार्सेलिसच्या समुद्रात बेतमा उडी मारली. त्यांनी आधी घेतलेल्या शपथीच्या परिस्थितीवर केलेली ही मात होती. मग त्यांना भीती वाटली नसेल का? पण त्यांचं उद्दिष्ट आणि त्यांचं देशप्रेम हे कितीतरी पटीनं मोठं होतं या भयाच्या पुढे. त्यामुळेच ही कृती ते करू शकले. आणि त्यामुळे त्यांच्या मनाला भयानं शिवलं सुद्धा नाही किंवा ते डगमगले नाहीत. आता तिसरा प्रकार जो गीतेला अभिप्रेत आहे तो, की सर्वत्र सर्व काही परमेश्वरच आहे, हे जाणून केलेलं कर्म आणि त्यातून आलेली मनोभूमिका. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे. योगी किंवा संतांचा सर्वत्र समदर्शिना हा अनुभव असतो. जेव्हा लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं,
त्यावेळेस खरं दूषण हे आपलं 12,000चं सैन्य घेऊन रामावर चाल करून प्रभू रामचंद्रांवर चाल करून आले. तरीही प्रभूंनी शांत आणि स्थिर मनाने त्या सर्व राक्षसांचा सामना केला आणि त्यांना मारून टाकलं. ते कुठल्या अभयम या दैवी गुणामुळेच. जरी ते अवतार असले, म्हणजे जरी ते परमेश्वरी अवतार असले, तरी मानवी देहामध्ये त्यांनी अवतार घेतला होता आणि मानवी देहाच्या मर्यादा हे सगळं त्यांना ॲप्लिकेबल होतंच. पण साधना करून आत्मस्थिती प्राप्त झाल्यामुळे त्यांचा द्वैतभाव गेला होता आणि त्यामुळेच त्यांना सगळीकडे मीच आहे आणि सगळे एकच तत्व आहोत हे समजल्यामुळे हे शक्य झालं. आता लहानपणी मुलांना भीती नसते. ते सहज दिव्यापाशी जाऊन त्या ज्योतीला हात लावतात. म्हणजे काय बालपणीचं जे आपलं मन असतं, निरागस मन हे अगदी अभय असतं. हेच इथं मला असं मांडावं वाटलं. आणि 2 गोष्टींची म्हणजे साउंड म्हणजे लाऊड साउंड आणि म्हणजे खोल उडी म्हणजे पडणे किंवा ह्या 2 गोष्टींचीच माणसाला जास्त भीती नैसर्गिकरित्या भीती असते. आणि बाकीच्या ज्या भीती ज्या आपण बघतो ह्या सगळ्या मॅन मेड क्रिएटेड म्हणजे आपल्या मनानेच ह्या सगळ्या क्रिएट केलेल्या आहेत. आणि त्यामुळेच आपणच त्याचा विचार करतो आणि आपणच त्या गोष्टींना घाबरत असतो. पण आता ज्ञानेश्वर महाराज अजून एक त्यांचा दाखला देतात, की "अथवा ऐक्य भावाचेनी पैसे, दुजे मानुनी आत्मा ऐसे." ज्ञानेश्वर महाराजांनी अभय या गुणाचा संबंध आत्मस्थितीशी जोडलेला आहे. अद्वैत भावाच्या विस्ताराने जो सर्व जग आत्मस्वरूप आहे असे समजतो, त्याला भयाची गोष्टही ऐकू येत नाही. आत्ता मी सध्या ज्या गोष्टी बोलते आहे, त्याचा प्रत्यक्ष मला अनुभव नाहीये खरं तर ॲक्चुअली. कारण साधकावस्थेत असताना आपल्याला अजून ती स्थिती गाठायची आहे. त्यामुळे आपण हे फक्त शाब्दिकरित्या आपण हे समजून घेऊ शकतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आत्ताच स्वामीजींनी सांगितलेल्या प्रवचनामध्ये प्रॅक्टिकल आस्पेक्ट आणि थेरॉटिकल आस्पेक्ट हे दोन्ही डिफरंट आहेत. म्हणजे आणि आपण आता फक्त थेरॉटिकली ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण जेव्हा साधना करू, तेव्हा आपल्याला हळू आपल्याला हा अनुभव येत जाईल. तर साधकांनी काय करावं? तर समर्थ म्हणतात, म्हणजे भयाच्या स्थितीमध्ये साधकांनी काय करावं त्यावर मात करण्यासाठी, की "घनश्याम हा राम कोदंडधारी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुडावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा." कुडावा म्हणजे रक्षण करणे. तर कुठल्याही संकटकाळी आपण रामाचे जर मनात चिंतन केले, तर तो आपल्याला आपले नक्कीच रक्षण करेल. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. म्हणजे काय, की जो अक्राळ विक्राळ काळ आहे जो, तो सुद्धा या रामाला घाबरतो आहे. तर मानवाने नक्कीच या रामाचे मनापासून चिंतन करावे, की जो आपल्याला सर्व भयापासून मुक्त करेल. पूर्वी घरामध्ये किंवा अजूनही घरामध्ये आई, आजी लहान मुलांना सांगतात, की "अरे, तुला भीती वाटली ना, तर रामरक्षा, हनुमान स्तोत्र तू म्हण." रामरक्षा म्हटल्याने एक कवच निर्माण होईल आणि राम तुला सर्व संकटांपासून वाचवेल. तर हे खरं आहे. देवाचा धावा करणे, त्याला शरण जाणे किंवा भीती वाटली, की सगळेजण राम, राम, राम म्हणतात. म्हणजे भीती वाटल्यावर हेच आहे, की तो रक्षण करेल हा आपला विश्वास आहे. त्यामुळे रामावर, देवावर आपला विश्वास ठेवून, त्याला मनोमन पूर्ण शरण शरण जाऊन, सद्गुरूंवर विश्वास ठेवून आपण साधना करावी. अभय हा गुण सर्वांच्या ठायी विकसित व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि हा स्वाध्याय मी स्वामींचरणी अर्पण करते. हरिओम.